माय माऊली नमस्कार. त्रिवेणी सुगरण जागरमध्ये आज तुम्हाला मी सुरती उंधिव दाखवत आहे. गुजराती थंडीमधला स्पेशल बेत उंधिव पुरी. तर चला तर बघूया उंधिवसाठी लागणाऱ्या भाज्या. सर्वप्रथम मी कोथिंबीर 2 जुडी घेतली व मेथी घेतली, निवडून घेतले. तसेच नंतर कच्च्या केळी 3 ते 4 घेतल्या, बटाटे अर्धा किलो, वांगे छोटीशी वांगे अर्धा किलो, रताळी पाव किलो, कंद अर्धा किलो, वालपापडी सुरती पापडी मिळते ती मी अर्धा किलो निवडून घेतली. तसेच मुठिया बनवून घेतले. तुरीचे दाणे, मकईचे दाणे, वटाण्याचे दाणे, पावट्याचे दाणे असे मी सर्व अर्धा किलो घेतले. तसेच आले, लसूण, कांद्याची पात आणि लसणाची हिरवी पेस्ट पात मिळते त्याची मी पेस्ट तयार करून घेतली व लसूणचे बारीक तुकडे पण त्यात टाकलेत. आता बघूया आपण पुढच्या रेसिपी. उंधिवसाठी लागणारे मुठिया त्याची रेसिपी आपण बघूया. जवळपास 21 लोकांसाठी आपण उंधिव तयार करणार आहोत. तर उंधिवमध्ये टाकणारे मुठिया प्रत्येकाला आवडतात. तर कसे बनवतात ते मी तुम्हाला सांगते. 4 वाटी मेथी बारीक कापून घेतली, बेसन पीठ 3 ते 4 वाटी घेणे, कणिक 1 वाटी, रवा 3 चमचे, मिरची आले पेस्ट 3 चमचे, हळद अर्धा चमचा, तिखट 2 चमचे, धने जिरे पावडर 2 चमचे, बडीशोप 2 चमचे, साखर 3 चमचे, मीठ चवीनुसार घेणे, अंदाजे थोडा सोडा टाकणे, थोडा लिंबूरस 2 लिंबूंचा रस मी टाकला आहे त्यात. तसेच तेल 3 ते 4 चमचे टाकले. अशाप्रमाणे सर्व साहित्य घेऊन मिक्स गोळा तयार करणे व त्याचे बारीक मुठिया तयार करून ते बारीक गॅसवर तळून घेणे. हे आपले मुठिया आता तयार झाले. त्यात आपण तीळ टाकूया थोडे. उंधिवसाठी लागणारे आपले साहित्य सर्व तयार आहे. आता आपण उंधिव कसा करायचा ते बघूया. आपण उंधिवचे साहित्य बघितले, मसाला बघितला, मुठिया बघितले. आता आपण उंधिव कसा तयार करायचा ते बघत आहोत. सर्वप्रथम तेल टाकले. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, मोहरी, तेजपत्ता, लवंग टाकले. त्यानंतर जो मसाला पेस्ट केली ते आपण ती टाकली, ती थोडी परतवली. त्यानंतर वांगे, कंद, बटाटे, केळी व वालपापडी, तुरीचे दाणे, हरभऱ्याचे दाणे सर्व काही मिक्स केले. मीठ लावून घेतले त्याला आणि ते सर्व आपण तेलामध्ये टाकले. त्यानंतर थोडी वाफ आल्यानंतर त्यामध्ये पाणी गरम करून हवे तेवढे टाकले बुडेपर्यंत आणि बारीक गॅसवरती आपण बारीक गॅसवरती ठेवायचे. सर्वसाधारण 15 ते 20 मिनटात उंधिव तयार होईल. 2-3 वेळा मधून बघत राहायचे. 1-2 वाफ झाल्यानंतर त्यामध्ये मुठिया केले होते आपण, ते मुठिया टाकायचे. बघूया आता किती वेळ लागतो तो. आता उंधिवमध्ये वरती तेल आलेलं आहे, म्हणजे समजायचं की आपलं उंधिव तयार झाला. आजचा विशीचा बेत उंधिव पुरी गाजर हलवा.